आपण 10वीचा सायन्स पार्ट 1 मधला chemical reactions and equations, right? This is the third chapter from science part 1 of 10th standard. I started that particular chapter in yesterday's lecture. काल आपण हा जो काही चॅप्टर आहे तो सुरू करत असताना केमिकल रिएक्शन्स, राईट ना, ठीक आहे. केमिकल काय सांगा, रिएक्शन म्हणजे काय किंवा केमिकल चेंज आणि फिजिकल चेंज यांच्यात काय डिफरन्स असतो तो आपण चेकआउट केला. आता व्हॉट वी आर टू सी द टुडेज लेक्चर, आपण आज काय पाहणार आहे की व्हॉट इज मीन बाय केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन म्हणजे काय, तर कुठली रिएक्शन जे आहे ते आपण कसे रिप्रेझेंट करतो. फॉर एक्झाम्पल आपण चेकआउट करूयात, पहा लक्षात घ्या. मी एक रिएक्शन या ठिकाणी दाखवतो, नीट लक्ष द्या. ॲक्वियस, पहा ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. ॲक्वियस सोल्युशन ऑफ काय सांगा, कॉपर सल्फेट reacts with zinc dust and gives the aqueous solution of zinc sulfate and aqueous solution and copper. ही रिएक्शन मी या ठिकाणी लिहिली. आता या रिएक्शन मध्ये लिहित असताना मी काय केलं, दिस इज कॉल्ड एज काय सांगा, वर्ड इक्वेशन. याला काय म्हणायचं सांगा, वर्ड इक्वेशन. याला आपण वर्ड इक्वेशन म्हणतो कारण जी रिएक्शन आहे ती एका वर्ड मध्ये मी एक्सप्लेन केलेली आहे. कशामध्ये एक्सप्लेन केली सांगा, वर्ड मध्ये. दॅट्स सच रिएक्शन इज कॉल्ड एज काय सांगा, वर्ड रिएक्शन किंवा वर्ड इक्वेशन. याला आपण वर्ड इक्वेशन म्हणतो. काय केलं ह्या इक्वेशन मध्ये, तर ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट, हे ब्लू रंगाचं असतं, सर्वांना माहिती आहे ब्लू, ठीक आहे. ब्लू कलरचं कॉपर सल्फेटचं सोल्युशन जर आपण काय केलं, झिंक डस्ट मध्ये टाकलं किंवा झिंक डस्ट त्या सोल्युशन मध्ये आपण जर काय केली सांगा, टाकली, तर काय होतं सांगा, तर कलरलेस सोल्युशन ऑफ काय सांगा, झिंक सल्फेट. झिंक सल्फेटचं एक सोल्युशन त्या ठिकाणी तयार होतं आणि काय सांगा, कॉपर बाजूला होतो, राईट, ठीक आहे. तर दिस इज द काय सांगा रिएक्शन विच टेक्स प्लेस, की आपण प्रॅक्टिकल मध्ये करू शकतो. आणि हा तो ब्लू कलर आहे कॉपर सल्फेटचा, तो गायब होतो. कॉपर सल्फेट मध्ये झिंक टाकला की तो ब्लू कलर गायब होतो आणि नवीन पदार्थ तयार झाला, झिंक सल्फेट आणि काय सांगा, कॉपर. जुने बॉन्ड तुटले, नवीन बॉन्ड त्या ठिकाणी तयार झाले आणि वेन एवर द काय सांगा, न्यू सबस्टन्सेस फॉर्म बाय ब्रेकिंग द काय सांगा, ओल्ड बॉन्ड्स अँड न्यू बॉन्ड्स ऑफ फॉर्म. देन वी कॅन से दॅट देयर इज अ केमिकल चेंज. तेव्हा आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी केमिकल चेंज झाला. इथे लक्षात आलं सर्वांच्या, ठीक आहे. वेन द काय सांगा, ओल्ड बॉन्ड बिटवीन द काय सांगा इन द केमिकल सबस्टन्सेस breaks and new bonds are formed, so that the new substances are formed, then it is said to be काय सांगा, chemical change or chemical reaction. मी ही केमिकल रिएक्शन मी दिली, कॉपर सल्फेट ब्लू कलरचं होतं, झिंक त्यामध्ये टाकला की त्या ठिकाणी ब्लू कलर गायब होतो. याचाच अर्थ नवीन सबस्टन्स त्या ठिकाणी तयार झालेला आहे. कुठला सबस्टन्स तयार झाला, झिंक सल्फेट आणि काय सांगा, कॉपर. बट दिस इक्वेशन कॅन बी काय सांगा, रिटर्न इन द कंडेन्स्ड फॉर्म. हे जे इक्वेशन आहे ते कंडेन्स्ड फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी वी यूज द काय सांगा, केमिकल फॉर्म्युले किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द काय सांगा, दिस पार्टिसिपंट्स. जे काही रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स तयार झाले त्यांचे आपण केमिकल फॉर्म्युले यूज करू शकतो. पहा लक्षात घ्या. पहा आता केमिकल फॉर्म्युले कसे यूज करायचे. आता पहिलं काय आहे, कॉपर सल्फेट. कोण आहे सांगा, कॉपर सल्फेट. पहा कॉपर सल्फेट, त्याच्यामध्ये काय टाकलं, झिंक, आणि कॉपर सल्फेट आणि झिंकची रिएक्शन झाली. कॉपर सल्फेटचा फॉर्म्युला काय आहे, CuSO4, बरोबर, ठीक आहे, प्लस काय सांगा, झिंक. कॉपर सल्फेटचं कोणतं सोल्युशन आहे, ॲक्वियस. ॲक्वियस म्हणजे काय, पाणी, बरोबर, ठीक आहे. पाण्यामध्ये कॉपर सल्फेट टाकलं आणि पाण्याचं जे द्रावण, कॉपर सल्फेटचं जे द्रावण तयार केलं पाण्यामधलं, त्याला म्हणतात ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. ॲक्वियस म्हणजे काय, ॲक्वियस म्हणजे ॲक्वा म्हणजे पाणी. मग कॉपर सल्फेट पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते जे द्रावण तयार होतं त्याला म्हणतात ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. तो आपण झिंक मध्ये काय केलं, झिंक पावडर त्यात टाकली आणि त्या ठिकाणी काय तयार झालं सांगा, झिंक सल्फेट म्हणजे ZnSO4. काय तयार झालं सांगा, ZnSO4. तर ॲक्वियस सोल्युशन ऑफ ZnSO4 आणि प्लस काय सांगा, कॉपर. तर अशा पद्धतीने दिस रिएक्शन कॅन बी रिटन लाईक दिस वन. ही जी रिएक्शन ही आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. अशा पद्धतीने लिहिल्यामुळे झालं काय की आपल्याला एकदम क्लिअर गोष्ट झाल्या की कॉपर सल्फेट मध्ये कोण कोण असतं, कुठले ऍटम्स पार्टिसिपेट होतात, झिंक मध्ये कुठले पार्टिसिपेट होतात. मग रिअरेंजमेंट होऊन काय झालं, ZnSO4 बरोबर कंबाईन झाला, Cu बाजूला झाला. या सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन करू शकतो. मग जेव्हा एखादं इक्वेशन अशा पद्धतीने तुम्ही लिहिता याला म्हणतात वर्ड इक्वेशन. जेव्हा तेच इक्वेशन असं एकदम कंडेन्स्ड फॉर्म मध्ये म्हणजे संक्षिप्त रूपात जेव्हा तुम्ही लिहिता, कशाचा उपयोग करून, केमिकल फॉर्म्युल्यांचा उपयोग करून किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युल्यांचा उपयोग करून, जे काही रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये आहेत त्यांच्या फॉर्म्युल्यांचा उपयोग करून एखादं वर्ड इक्वेशन जेव्हा तुम्ही काय करता सांगा, अशा प्रकारे कंडेन्स फॉर्म मध्ये करता, त्याला म्हणतात काय सांगा, केमिकल इक्वेशन. इट इज कॉल्ड एज काय सांगा, केमिकल
इक्वेशन. तर दिस इज द केमिकल इक्वेशन. आलं लक्षात ठीक आहे ऑफ दिस पर्टिक्युलर काय सांगा वर्ड इक्वेशन. कळतं सर्वांना हे त्या केमिकल त्या रिएक्शनचं केमिकल इक्वेशन झालं. आलं लक्षात. व्हॉट इज मीन बाय केमिकल इक्वेशन. पहा इफ द रिएक्शन येतं लक्षात द रिएक्शन इज काय सांगा रिप्रेझेंटेड इन द काय सांगा कंडेन्स्ड फॉर्म युजिंग द केमिकल फॉर्म्युले ऑफ द रिएक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स. रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स यांचे केमिकल फॉर्म्युलाचा यूज करून जर एखादी केमिकल रिएक्शन तुम्ही कंडेन्स फॉर्म मध्ये मांडत असाल तर त्याला काय म्हणतात सांगा बरं केमिकल इक्वेशन असं म्हणतात. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय केमिकल इक्वेशन कळेल सर्वांना. मीडियम प्रेशर फळ्यावर लिहितोय लक्ष द्या. The representation of a chemical reaction in condensed form using the chemical formulae reactants and products is called as chemical equation. त्याला आपण काय शब्द वापरतो केमिकल इक्वेशन हा शब्द वापरतो. इथं लक्षात ठीक आहे. तर अशा पद्धतीने केमिकल इक्वेशन म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं. पहा द रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिएक्शन. एखादी केमिकल रिएक्शन आपण रिप्रेझेंट करतो कशी कंडेन्स फॉर्म संक्षिप्त रूपात रिप्रेझेंट करतो फ्रॉम युजिंग द केमिकल फॉर्म्युले किंवा बाय युजिंग द काय सांगा केमिकल फॉर्म्युले ऑफ द रिएक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स. रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स यांच्या केमिकल फॉर्म्युलाचा उपयोग करून जर एखादी केमिकल रिएक्शन आपण एकदम संक्षिप्त रूपात लिहित असो शॉर्ट फॉर्म मध्ये लिहित असो देन इट इज कॉल्ड एज काय सांगा त्याला काय म्हणायचं केमिकल इक्वेशन असं म्हणायचं. कळतं सर्वांना व्हॉट इज मीन बाय केमिकल इक्वेशन. केमिकल रिएक्शन मध्ये जे सबस्टन्सेस पार्टिसिपेट होतात आलं लक्षात ठीक आहे दे आर कॉल्ड एज रिएक्टंट्स. त्यांना काय म्हणतो आपण रिएक्टंट्स. आणि जे सबस्टन्सेस फॉर्म होतात तयार होतात नवीन सबस्टन्स जे तयार होतात दे आर कॉल्ड एज काय सांगा प्रॉडक्ट्स. द सबस्टन्सेस which participates in the chemical reaction initially they are called as reactants. आलं लक्षात. the substances which participates in the chemical reaction initially they are called as काय सांगा reactants and the substances which are formed in the chemical reaction they are called as काय सांगा products. त्यांना आपण product शब्द वापरतो. तर अशा पद्धतीने what is meant by chemical reaction chemical equation लक्षात राहू द्या the representation of a chemical reaction in condensed form येतं लक्षात using the chemical formulae of reactants and काय सांगा products. reactants and products च्या केमिकल फॉर्म्युलांचा यूज करून जर एखादी केमिकल रिएक्शन आपण काय करू शकतो कंडेन्स फॉर्म मध्ये लिहू शकत असू तर त्याला केमिकल इक्वेशन असं म्हणतात. राईट. आलं लक्षात किंवा केमिकल इक्वेशन ऑफ दॅट रिएक्शन असा आपण त्याला शब्द वापरतो. काही लक्षात. आता रूल्स बरोबर ठीक आहे फॉर रायटिंग. पहा लक्षात टॉपिकचं नाव लिहितो या ठिकाणी लक्ष द्या. रूल्स फॉर रायटिंग केमिकल इक्वेशन. पहा केमिकल इक्वेशन्स राईट करताना कुठले रूल्स आपल्याला सॅटिस्फाय करावे लागतात कुठल्या रूलचा विचार करावा लागतो ते आपल्याला चेकआउट करायचे. कुठले रूल्स बरोबर ठीक आहे तुम्ही वापराल व्हाईल रायटिंग काय सांगा केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन राईट करताना ते आपण चेकआउट करूयात. लक्षात घ्या. तर व्हॉट आर द रूल्स. द फर्स्ट रूल वी आर गोइंग टू सी. पहा पहिला रूल जो आहे तो आपल्याला चेकआउट करायचा की रिएक्टंट्स आर ऑलवेज रिटन इन द लेफ्ट हँड साइड अँड प्रॉडक्ट्स आर ऑलवेज रिटन इन द काय सांगा राइट हँड साइड. लक्षात आलं. पहिला एकदम सोपा साधा रोपा रूल आहे. पहा लक्षात द्या. पहिला रूल असा आहे रिएक्टंट्स आर ऑलवेज रिटन in the left hand side and products are always written in right hand side of a single headed arrow single headed arrow
डायरेक्शन ऑफ रिएक्शन. पाच अक्षर काय सांगितलंय की काय सांगितलंय पहा, रिएक्टंट्स आर ऑलवेज रिटन इन द काय सांगा लेफ्ट हँड साइड. रिएक्टंट्स आर ऑलवेज रिटन इन द काय सांगा लेफ्ट हँड साइड अँड प्रोडक्ट्स आर ऑलवेज रिटन इन द काय सांगा राइट हँड साइड ऑफ द काय सांगा सिंगल हेडेड एरो. आता काय करतात रिएक्टंट्स रिएक्शन कसे लिहायचे पहा लक्षात द्या. या बाजूला लेफ्ट हँड साइडला काय लिहायचे तुम्हाला रिएक्टंट्स लिहायचे. लेफ्ट हँड साइडला काय लिहायचे सांगा रिएक्टंट्स. मध्ये काय करायचं आहे एरो द्यायचं आहे आणि त्यानंतर काय राइट हँड साइडला काय लिहायचे तुम्हाला प्रोडक्ट्स लिहायचे. लक्षात आलं सर्वांच्या. हा जो काय सिक्वेन्स आहे तो चेंज करायचा नाही. रिएक्टंट्स आर ऑलवेज रिटन इन द लेफ्ट हँड साइड, प्रोडक्ट्स आर ऑलवेज रिटन इन द काय सांगा राइट हँड साइड. कळालं सर्वांना. आणि त्यांच्या दरम्यान टू डिस्टिंग्विश द रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स, रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण त्यांच्यामध्ये काय देतो असा सिंगल हेडेड एरो देत असतो. हा एरो काय सांगतो इट इंडिकेट्स काय सांगा डायरेक्शन ऑफ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन कोणत्या बाजूला घडत चालली लक्षात. ठीक आहे. इट इंडिकेट्स काय सांगा डायरेक्शन ऑफ काय सांगा केमिकल रिएक्शन. तर दिस इज काय सांगा फर्स्ट वन. आता सेकंड वन जो आहे पहा लक्षात घ्या. सेकंड मी या ठिकाणी लक्षात पहा. इफ देर आर टू और मोर reactants or two or more products. पहा जर एखाद्या ठिकाणी दोन किंवा जास्त रिएक्टंट्स असेल किंवा दोन किंवा जास्त प्रॉडक्ट्स असेल then they are assigned by positive sign place between them. जर दोनापेक्षा जास्त रिएक्टंट्स असतील किंवा दोनापेक्षा जास्त प्रोडक्ट्स असतील तर आपण काय करतो सांगा बरं त्यांच्यामध्ये प्लस साइन देतो. आता आपल्याला ती मी जी मागाची एक्झाम्पल रिएक्शन घेतली याच्यासाठी पण सांगतो याच्यासाठी पण पहा. उदाहरणार्थ आपण काय घेतो होतं कॉपर सल्फेट आणि झिंक दोन रिएक्टंट्स एकत्र येत होते मग त्यांचं असाइनमेंट कशी करायची प्लस ने करायची. तर सर्वांना दे आर असाइन बाय काय सांगा प्लस साइन. किंवा प्रोडक्ट्स कोणते तयार झाले ZnSO4 आणि प्लस काय सांगा Cu मग दे आर असाइन बाय काय सांगा प्लस साइन. तर दीज आर द काय सांगा रिएक्टंट्स, दीज आर द प्रोडक्ट्स. तर रिएक्टंट्स आर रिटन इन द लेफ्ट साइड, प्रोडक्ट्स आर रिटन इन द काय सांगा राइट हँड साइड. कळलं सर्वांना. आणि जर दोन किंवा अधिक रिएक्टंट असतील तर त्याच्यामध्ये कुठलं चिन्ह द्यायचं प्लस. कळतं सर्वांना. याच्यामध्ये सुद्धा काय सांगा प्लस. हा दुसरं चिन्ह द्यायला अलाउड नाही. एखाद्याला वाटेल की सर असं दिलं तर चालेल का CSO4 स्टार Zn असं वगैरे काही चिन्ह द्यायचं नाही. कळलं सर्वांना. देयर इज अ प्लस साइन टू असाइन द काय सांगा टू आर मोर रिएक्टंट्स. राईट लक्षात. सेकंड सोपे रूल आहेत एकदम. पहा पहिला होता रिएक्टंट्स आर ऑलवेज रिटन इन द लेफ्ट हँड साइड, प्रोडक्ट्स आर ऑलवेज रिटन इन द राइट हँड साइड. सेकंड काय होता की देयर आर टू और मोर काय सांगा रिएक्टंट्स देन प्लस साइन इज गिवन इन बिटवीन देम. तर दुसरा रूल होता हा. सगळ्यांच्या लक्षात आला सेकंड रूल. तिसरा जो रूल आहे पहा लक्षात घ्या ते तो मी या ठिकाणी सांगतो. पहा टू मेक केमिकल इक्वेशन मोर informative then we use the symbols like solid, liquid. अगला हे मी ब्रॅकेट मध्ये लिहितो लाईक काय समजा सॉलिड, लिक्विड, गॅस. nearby the जर एखाद्या केमिकल इक्वेशन आपल्याला जास्त इन्फॉर्मेटिव्ह करायचं असेल, जास्त काय करायचं असेल इन्फॉर्मेटिव्ह, तर काय करतो आपण तर सिंबल वापरतो S L G. कशासाठी टू रिप्रेझेंट देअर काय सांगा स्टेट्स. म्हणजे जर एखादा आपण याच्यातलं रिएक्टंट जर एखादं सॉलिड आहे, आता हे रिएक्टंट जे ते ॲक्वियस आहे पाण्यातलं, समजा हे सॉलिड आहे त्याच्या खाली इथे S लिहायचा. इथे लक्षात ठीक आहे. जर एखादा रिएक्टंट सॉलिड असेल तर ते सॉलिड स्टेट मध्ये होतं का लिक्विड स्टेट मध्ये होतं ते आपल्याला काय करायचं सांगा लिहिता येतं. तर या ठिकाणी एक मिनिट बरं का लाईक नियर बाय दे काय सांगा फॉर्म्युला ऑफ रिएक्टंट्स प्रोडक्ट्स टू इंडिकेट देअर स्टेट्स. त्यांच्या स्टेट सांगण्यासाठी सॉलिड असेल तर S वापरायचं, लिक्विड असेल तर L वापरायचं, गॅस असेल तर काय करायचं
जी वापरायचा. म्हणजे याचा अर्थ काय की जे रिएक्टंट्स किंवा प्रॉडक्ट्स तुम्ही वापरले ते सॉलिड होतं का लिक्विड होतं ते गॅस होतं ते तुमच्या लक्षात येतं. येते लक्षात घ्या की आणखी इन्फॉर्मेटिव्ह होते केमिकल रिएक्शन हे लक्षात घ्या. जर समजा इथे लक्षात घ्या इफ द रिएक्टंट contains more amount of water काय सांगा water, then we use symbol aqueous. जर जास्त पाण्याची जर मात्रा असेल एखाद्या याच्यामध्ये तर आपण काय करतो सांगा aqueous सारखा शब्द वापरतो. aqueous म्हणजे जास्त पाणी वापरलेले असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढे पहा लक्षात द्या if product contains product form is in gaseous state. जर product gaseous state मध्ये तयार झाला then we use upward direction arrow, and if product form is in precipitate form then we use down-headed arrow, downward directional arrow. आपण असा खालच्या दिशेने डाउनवर्ड डायरेक्शनचा एरो दाखवतो. पाच लक्षात तिसरा रूल मी त्या ठिकाणी लिहिलाय टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह. जसं आपण स्टेट साठी सॉलिड असेल तर सॉलिड लिहितो, लिक्विड असेल तर लिक्विड लिहितो, गॅस असेल तर जी लिहितो, तसंच जर एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये जास्त पाणी वापरलं असेल बरोबर आहे किंवा द काय सांगा केमिकल रिएक्टर इज टेकन इन द काय सांगा इन द सॉलिड वॉटर पाण्यासारख्या सॉलिड मध्ये मिक्स करून जर घेतला असेल तर कुठला सिंबल वापरायचा ॲक्वेस. नंतर प्रॉडक्ट मध्ये जर एखादा गॅसेस प्रॉडक्ट तयार होत असेल तर त्याला काय करायचं अपवर्ड हेडेड काय सांगा एरो वापरायचा. आणि प्रेसिपिटेट तयार होत असेल एखादा सॉलिड टाइप तर त्या ठिकाणी काय करायचं डाउनवर्ड हेडेड काय करता येईल तुम्हाला एरो दाखवता येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येईल सांगा बरं हे पार्टिसिपेंट्स तुम्हाला दाखवता येतील. लक्षात आलं सर्वांच्या येईल लक्षात ठीक आहे. यू कॅन सी लाईक दिस वन कळतं सर्वांना हे तुम्हाला दाखवता येतात. लक्षात घ्या परत एकदा ऐका एखादा रिएक्टंट समजा काय तुम्हाला हे उदाहरण देतो मी एक्झाम्पल. आता आपण हे घेऊ पहा CuSO4 प्लस काय सांगा झिंक यूज राईस टू काय सांगा ZnSO4 आणि प्लस काय Cu बरोबर ठीक आहे. तर CuSO4 कसा घेतलाय तुम्ही ॲक्वेस पाण्यामध्ये व्यस्त पाण्याचं द्रावण घेतले CuSO4. Zn कसा आहे सांगा सॉलिड ZnSO4 कसा झाला ॲक्वेस आणि Cu कसा झालाय सांगा सॉलिड. असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येतं कळलं सगळ्यांना ठीक आहे. जर एखाद्या प्रॉडक्ट मध्ये काय म्हणतात गॅसेस स्टेट मध्ये तयार झालं तर मग अप्पर हेड हो. कारण का जर एखाद्या प्रॉडक्ट मध्ये गॅस तयार झाला तर तो काय होतो त्या द्रावणातून त्या बिकर मधून बरोबर निघून जातो हलका असल्यामुळे त्याला अपवर्ड डायरेक्शन एरो दाखवतात. आणि जर प्रेसिपिटेट तयार होत असेल सॉलिड सारखा तर त्या ठिकाणी डाऊनवर्ड हेडेड एरो दाखवतात. तर एखादा एक्झाम्पल आल्यानंतर आता आपल्याला अख्खा चॅप्टर पाहायचं आहे त्या चॅप्टर मध्ये एखादा एक्झाम्पल आल्यानंतर आपण ते दाखवणार आहे पुढे भविष्यात. हा ठीक आहे त्यावेळेला आपण ते पाहूया ठीक आहे. तर अशा प्रकारे 3 रूल्स मी त्या ठिकाणी सांगितले. आता मला जायचं कुठल्या रूल कडे सांगा चौथ्या रूल्स कडे. हा ठीक आहे वयाकडे सुद्धा काय सांगा फोर्थ रूल. हे रेटचं काय सांगा फर्स्ट सेकंड आणि काय सांगा थर्ड. फर्स्ट रूल सेकंड रूल आणि काय सांगा थर्ड रूल 3 रूल झाले. आता मला चौथ्या रूल कडे जायचंय. मला लक्षात सुद्धा काय सांगा फोर्थ रूल. इफ heat is given to carry out the reaction then it is represented by symbol on the arrow. आपण between reactants and products arrow between reactants and products लक्षात आलं. जर समजा एखाद्या हीट आपण जर एखाद्या रिएक्शनला देत असू उदाहरण मी तुम्हाला दाखवतो पहा कॅल्शियम कार्बोनेट त्याला जर आपण हीट प्रोव्हाइड केली तरच त्याचं रूपांतर CaO कॅल्शियम ऑक्साईड आणि प्लस काय सांगा CO2 मध्ये होऊ शकतं. पहा लक्षात घ्या ही रिएक्शन आहे पण ही रिएक्शन जोपर्यंत आपण हीट प्रोव्हाइड करत नाही तोपर्यंत घडत नाही. ही रिएक्शन जर घडवायची असेल आपल्याला तर आपण काय करतो पहा लक्षात या ठिकाणी हीट देतो. मग हीट जर आपण एखाद्या रिएक्टंटला देत असेल आणि त्याच्यामुळे जर रिएक्शन घडून प्रॉडक्ट तयार होत असेल तर ती हीट कुठे लिहायची या सिम्बॉलने असे एरोवर लिहायची असते. इफ हीट इज गिवन टू द रिएक्टंट्स
then it is repainted by this काय सांगा ट्रायंगल शेप सिम्बॉल. हा ट्रायंगल शेपचा सिम्बॉल वापरायचा हीट जर दिली असेल आपण तर. If the reactants are heated and then products are formed, then you should give the काय सांगा ट्रायंगल ऑन द एरो. याचा अर्थ काय होतो, इट इज गिवन टू द रिएक्टंट्स. कळतं सर्वांना. तर अशा प्रकारे आता CaCO3 सॉलिड होतं, CO असं म्हणलं की सॉलिड तयार झालं, राईट. ठीक आहे. आणि CO सॉलिड तयार झाल्यानंतर आपण असं म्हणलं की CO2 काय गॅस, म्हणून आपण अशा पद्धतीने त्याला अप्पर हेड एरो पण दाबू शकतो, जसं इथं सांगितलं मी. आणि लक्षात, जर एखादा प्रॉडक्ट जो आहे तो गॅसियस स्टेट मध्ये होता असेल त्याला अप्पर हेड एरो दाखवलं तरी चालतो. चला आता पुढे पहा, लक्षात घ्या. हे झालं चौथं, बरोबर. ठीक आहे. आता पाचवा रूल आहे. आणि हीट पहा, हीट इज रिलीज. हीट जर काय सांगा रिलीज झाली असेल, देन इट इज रिटर्न एक्स्ट्रीमली राईट. ते कुठे लिहितात, एक्स्ट्रीमली राईट साइड लिहायची इक्वेशन. फॉर एक्झाम्पल पहा, लक्षात आताचं एक्झाम्पल घेऊ. CaSO4 प्लस काय सांगा Zn गिव्स राईट टू काय सांगा ZnSO4 प्लस Cu आणि प्लस हीट जी तयार झाली ती तर एक्स्ट्रीमली राईटला लिहून टाकायची. हीट जर रिलीज होत असेल तर एक्स्ट्रीमली राईटला लिहायचं, आणि हीट जर प्रोव्हाइड करत असेल तर एरोवर लिहायची. कळेल का सर्वांना. जर एखाद्या रिएक्शन हीट तुम्ही प्रोव्हाइड करत असेल आणि मग प्रॉडक्ट तयार होत असेल तर ती कुठे लिहायची, एरोवर. आणि रिएक्शन काढल्यानंतर प्रॉडक्ट्स बरोबर जर हीट क्रिएट होत असेल, रिलीज होत असेल तर ती कुठे लिहायची, एक्स्ट्रीमली राईट हँड साइडला तुम्ही त्या ठिकाणी तसे लिहू शकता. तर दिस इज काय सांगा फोर्थ रूल. तर हा होता की तुला चौथा रूल. आता आपल्याला जायचं काय सांगा पाचवा रूल. पहा लक्षात, फिफ्थ वन पहा. Conditions like temperature, pressure, catalyst are written above or below the arrow. पाहता लक्षात. एखादा एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. जर समजा एखादं रिएक्शन करायला जर प्रेशर किंवा कॅटलिस्ट वापरला असेल किंवा टेम्परेचर लावला असेल, तुम्ही स्पेसिफिक असं जर तुम्हाला वर्णन करायचं असेल, म्हणजे दिस रिएक्शन इज कॅरिड आउट ॲट स्पेसिफिक टेम्परेचर और स्पेसिफिक प्रेशर और स्पेसिफिक कॅटलिस्ट, असं जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल त्या रिएक्शन मध्ये काय काय वापरलंय तर तुम्ही ते एरोवर दाखवू शकता. चला एक एक्झाम्पल मी तुम्हाला घेतो. व्हेजिटेबल ऑइल माहिती आहे सर्वांना. व्हेजिटेबल काय सांगा ऑइल. त्या ऑइल पासून तुम्हाला घी तयार करायचे. काय तयार करायचं सांगा घी. तो ऑइल लिक्विड आहे. आता त्याच्यामध्ये जर हायड्रोजनेशन केलं त्याचं आपण तर हायड्रोजन गॅस आहे. तर व्हेजिटेबल ऑइल मध्ये हायड्रोजन मिक्स केला आपण की काय तयार होतं, त्याचं वनस्पती घी तयार होतं. काय सांगा वनस्पती घी. आता वनस्पती घी सॉलिड असतं, पण ही रिएक्शन कधी होणार आहे, जर 60 डिग्री टेम्परेचरला जर ही रिएक्शन घडवली तरच घडते. 60 डिग्री सेल्सिअस म्हणजे हा 60 डिग्री सेल्सिअस जो आहे ना, म्हणजे ही स्पेशल कंडिशन आहे. ह्या टेम्परेचरला ही रिएक्शन घडवली तर ही रिएक्शन घडते. म्हणून आपण काय करतो सांगा 60 डिग्री सेल्सिअस. कळतं सर्वांना. तर 60 डिग्री सेल्सिअस अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण लिहितो. म्हणजे टेम्परेचर मेन्शन करायचं असेल तर कुठं करायचं, एरोच्या वर किंवा खाली, अबव वर बिलो. जर समजा तुम्ही निकेल सारखा एखादा कॅटलिस्ट वापरला असेल हायड्रोजनेशन साठी, तर निकेल सारखा कॅटलिस्ट जर वापरला, कॅटलिस्ट जर वापरला असेल तर तो खाली किंवा वर असा तुम्ही लिहू शकता. लक्षात. टेम्परेचर झालं, प्रेशर झालं किंवा एखादा कॅटलिस्ट असेल तर जर तो तुम्हाला रिपेंट करायचा असेल रिएक्शन मध्ये तर तुम्ही एरोच्या वर किंवा खाली असं रिपेंट करू शकता. अशा पद्धतीने यू कॅन काय सांगा रिपेंट काय सांगा कंडिशन्स, प्रॉपर कंडिशन, ज्या स्पेसिफिक कंडिशन वापरल्या त्या तुम्हाला रिपेंट करता येईल रिएक्शन मध्ये, केमिकल इक्वेशन मध्ये. कळालं सर्वांना. कळतंय का. खूप सोपं आहे पहा. एकदम सोपे सोपे रूल्स चाललेले आहेत आपले. आणि सातवं पहा लक्षात, स्पेशल इन्फॉर्मेशन. हा ठीक आहे, ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचे. पहा लक्षात घ्या की रिएक्टंट जे असतील किंवा प्रोडक्ट्स असतील, राईट. ठीक आहे. चला आता आपण शेवटचं पाहूयात. पहा लक्षात घ्या स्पेशल. एक मिनिट. स्पेशल information of reactants or products like their concentration or their names, is written below.
देअर फॉर्म्युले. पहा शेवटचा रूल मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. जर तुम्हाला स्पेशल इन्फॉर्मेशन लिहायची असेल काही, मी एखादं रिएक्टंट एकदम कॉन्सन्ट्रेटेड वापरलं की डायल्युटेड वापरलंय किंवा त्याचं नाव लिहायचं असेल तुम्हाला, तर ते काय करायचं, त्याच्या फॉर्म्युल्याच्या खाली लिहायचं. येते लक्षात? ठीक आहे. म्हणजे परत एकदा ऐका शेवटचा रूल. स्पेशल इन्फॉर्मेशन ऑफ रिएक्टंट्स अँड काय सांगा प्रोडक्ट्स. रिएक्टंट्स किंवा प्रोडक्ट्सचे जर स्पेशल इन्फॉर्मेशन तुम्हाला राईट करायचे असेल, उदाहरणार्थ त्याचं कॉन्सन्ट्रेशन लिहायचंय, वेदर दे आर कॉन्सन्ट्रेटेड और डायल्युटेड, किंवा त्याची नावं लिहायची आपल्याला. बरोबर, एखादं रिएक्टंट समजा याचं नाव मला कॅल्शियम कार्बोनेट लिहायचं, त्याच्या खाली लिहायचं. जर तुम्हाला वर्ड मध्ये नाव लिहायचं असेल कुठलं रिएक्टंट आहे काय, व्हॉट इज द नेम ऑफ दिस, हा त्याचा फॉर्म्युला झाला, त्याचं नाव काय आहे त्याच्या खाली लिहायला अलाउड आहे. याचं नाव काय, कॅल्शियम ऑक्साईड, याचं नाव इथे लिहू शकता. याचं नाव काय, कार्बन डायऑक्साईड, त्याच्या खाली लिहू शकता. हे त्याच्या खाली लिहिते. एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. पहा लक्षात, कॉपर. पहा बरं, कॉपर मी घेतलं प्लस 4HNO3 घेतलं मी. और काय सांगा, कॉपरची नायट्रिक ऍसिड बरोबर रिएक्शन घेतली. कोणाबरोबरची सांगा, नायट्रिक ऍसिड बरोबरची रिएक्शन या ठिकाणी घेतोय 4HNO3. तर काय तयार होईल पहा लक्षात घ्या. तर या ठिकाणी पहा, कॉपर नायट्रोजन CuNO3 आणि काय सांगा ट्वाइस कॉपर नायट्रेट तयार होतं. काय तयार होतं सांगा, कॉपर नायट्रेट तयार होते. त्यानंतर प्लस पहा ट्वाइस NO2 आणि प्लस ट्वाइस H2. अशा प्रकारचं प्रॉडक्ट या ठिकाणी तयार होईल. आता मला हे जे काही HNO3 वापरलाय ना, ते कॉन्सन्ट्रेटेड वापरलेले. काय वापरले सांगा, कॉन्सन्ट्रेटेड. म्हणून मी इथं CONC लिहिणार आहे. लक्षात, मला जर असं कॉन्सन्ट्रेशन लिहायचं असेल, डायल्युटेड वापरलं तर मी डायल्यूट लिहिणार आहे. येते लक्षात? ठीक आहे. कॉन्सन्ट्रेटेड वापरलं तर मी असं, पण ते कुठे लिहायला अलाउड आहे तुम्हाला, खाली. जर एखाद्या रिएक्टंट विषयी किंवा प्रॉडक्ट विषयी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती द्यायची असेल, त्याचं नाव द्यायचं असेल, ते कॉन्सन्ट्रेटेड वापरले की डायल्यूट वापरले किंवा आणखी काय द्यायचं असेल, किंवा तो प्रेसिपिटेट आहे की काय आहे, ते काय असेल तर तुम्हाला काय करायला खाली लिहायला अलाउड आहे. समजा हे मी आणखी बाकीचं क्लिअर करतो. इथं सॉलिड आहे. आता याच्यामध्ये कसं असं सांगा, लिक्विड असतं किंवा आपण ॲक्वेस स्टेट मध्ये सुद्धा घेऊ शकतो. मी इथं ॲक्वेस लिहितो इथं कंसात. ठीक आहे. आता हे जे काय तयार झालं ते काय झालं सांगा, ॲक्वेस तयार झालं. NO2 काय सांगा, गॅस आहे, राईट नाही काय. H2 जे आहे ते काय सांगा, लिक्विड आहे. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मेन्शन करू शकतो. तर दिस ऑल काय सांगा, आला पॉइझनस अशा प्रकारचा नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो हा. येते लक्षात? आता समजा डायल्यूट वापरलं, काय याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड वापरलं तर वेगळी रिएक्शन आहे, आणि जर डायल्यूट वापरलं तर वेगळी रिएक्शन आहे. डायल्यूटची रिएक्शन मी त्या ठिकाणी लिहितो. पहा लक्षात, 3Cu प्लस 8HNO3. 3Cu प्लस काय सांगा 8HNO3. हे ऍक्वेस वापरले, हे सॉलिड आहे. आणि या ठिकाणी पहा लक्ष द्या, काय तयार होणार परत तेच कॉपर काय सांगा नायट्रेट. पहा काय तयार होणार, कॉपर नायट्रेट आणि प्लस काय पहा लक्षात, ट्वाइस NO, थ्राइस CuNO3 आणि काय सांगा ट्वाइस, प्लस काय सांगा ट्वाइस NO लक्षात, आणि प्लस काय सांगा H2O. तर अशा प्रकारचं प्रॉडक्ट त्या ठिकाणी तयार होणार आहे पहा लक्षात, ट्वाइस. आणि हे जे ऍक्वेस, इथं काय सांगा गॅस स्टेट, इथं काय सांगा लिक्विड स्टेट, आणि हे जे डायल्युटेड वापरलेले. पहा जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड वापरलं तर रिएक्शन वेगळी आहे, आणि जर तुम्ही डायल्युटेड वापरलं तर रिएक्शन वेगळी आहे. अशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेटेडला वेगळी रिएक्शन येते आणि डायल्युटला काय सांगा वेगळी रिएक्शन येते. म्हणून ही रिएक्शन वेगळी, ही रिएक्शन वेगळी. पहा बोथ रिएक्शन कंटेन्स काय सांगा कॉपर अँड नायट्रिक ऍसिड. इथं सुद्धा कॉपर आणि नायट्रिक ऍसिड, पण कॉन्सन्ट्रेटेड बरोबर वेगळी रिएक्शन येते, डायल्यूट बरोबर वेगळी रिएक्शन येते. मग तुम्हाला हे कॉन्सन्ट्रेटेड किंवा डायल्युटेड हे जर मेन्शन करायचं असेल तर तुम्ही त्याच्या केमिकल फॉर्म्युल्याच्या खाली ते मेन्शन करू शकता. येते लक्षात? अशा पद्धतीने यू कॅन मेन्शन द काय सांगा सम एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बिलो द काय सांगा एखाद्या रिएक्टंट किंवा प्रॉडक्ट विषयी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती सांगायची असेल तर तुम्ही त्याच्या खाली लिहू शकता. तर अशा पद्धतीची क्रायटेरिया, अशा पद्धतीचे रूल्स तुम्हाला केमिकल रिएक्शन लिहिताना किंवा केमिकल इक्वेशन लिहिताना वापरायचे. 1-2 मिनिटात मी रिवाइज करतो. रिएक्टर्स मी लेफ्ट हँड साइडला लिहा, प्रोडक्ट्स राइट हँड साइडला लिहा. रिएक्टंट्स लेफ्ट हँड साइडला, प्रोडक्ट्स राइट हँड साइडला. सेकंड वन पहा लक्षात घ्या, जर 2 किंवा अधिक रिएक्टंट असतील तर त्याच्यामध्ये कुठलं चिन्ह द्यायचं, प्लस साइन द्यायचं. कळलं सर्वांना? 2 रिएक्टर असतील प्लस, 2 प्रॉडक्ट असतील त्याच्यामध्ये प्लस साइन द्यायचं. तिसरं काय पहा, रिएक्टंटच्या स्टेट सॉलिड असेल तर S लिहायचं, लिक्विड असेल तर L लिहायचं त्याच्या कोपऱ्यात छोटासा अक्षरात आणि त्याच्या बॉटमला, आणि लिक्विड असेल तर L लिहायचं, गॅस असेल तर G लिहायचं. जर एखादं रिएक्टंट हा पाण्यामध्ये मिक्स करून घेतला असेल तर ते ऍक्वेस लिहायचं आहे, त्याच्या बॉटमला छोट्याशा अक्षरात ऍक्वेस लिहायचं आहे. जर एखाद्या प्रॉडक्ट मध्ये गॅस तयार होत असेल तर त्याला काय करायचं, अप्पर एलिड पहा अप्पर एलिड एरो दाखवायचा. जर एखादा रिएक्टर प्रॉडक्ट जो आहे तो प्रेसिपिटेट होत असेल सॉलिड टाइप तर त्याला काय करायचं, डाऊन एलिड एरो दाखवायचा आहे. राईट, ठीक आहे. चला पुढे, जर तुम्ही एखादी रिएक्शन घडवण्यासाठी हीट प्रोव्हाइड करत असाल बाहेरून, हीट इज काय, हीट इज गिवन टू द रिएक्शन टू कॅरी आउट द रिएक्शन, देन इट इज रिटन बाय दिस सिम्बॉल अबाउट द काय सांगा एरो.
आलं लक्षात. आणि जर हीट रिलीज होत असेल तर इट इज रिटन इन द काय एक्स्ट्रीमली राईट हँड साइड ऑफ द केमिकल इक्वेशन. जर हीट त्या रिएक्शन मधून बाहेर पडत असेल रिएक्शन होताना तर तुम्ही असे एक्स्ट्रीमली राईटला दाखवायचे. आणि त्यानंतर पुढे पहा लक्षात, जर तुम्हाला टेम्परेचर प्रेशर किंवा असं काय दाखवायचं असेल, टेम्परेचर प्रेशर कॅटलिस्ट कुठला वापरला तर कुठं दाखवायचं, त्या हेरोच्या वर किंवा हा जो एरो आहे ना त्या एरोच्या वर किंवा खाली. आणि शेवटचं, जर एखाद्या रिएक्टंट विषयी किंवा प्रॉडक्ट विषयी तुम्हाला एक्स्ट्रा माहिती द्यायची असेल की तो डायल्यूट आहे की कॉन्सन्ट्रेटेड आहे किंवा त्याचं नाव द्यायचे कॉपर किंवा याचं नाव द्यायचे याचं नाव द्यायचे समजा तुम्हाला आहे की नाही. जर तुम्हाला नाव किंवा एखादा रिएक्टंट किंवा प्रॉडक्ट त्याच्या वैयक्तिक ह्याच्याविषयी जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन लिहायची असेल तर इट इज रिटन बिलो इट्स कसा केमिकल फॉर्म्युला. तर ह्याची इन्फॉर्मेशन मला लिहायची होती, हे कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे त्याच्या फॉर्म्युल्याच्या खाली लिहायचं, याची इन्फॉर्मेशन डायल्यूट म्हणून त्याच्या खाली लिहायचं. तर एखाद्या रिएक्टंट किंवा प्रॉडक्ट विषयी जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हवी असेल तर ते त्याच्या खाली लिहायला अलाउड आहे. तर दीज आर द 6 रूल्स which we use while writing the chemical equations. तर हे 6 रूल आपण केमिकल इक्वेशन राईट करताना काय करतो असं सांगा वापरत असतो. तर यापुढे फर्दरली जेव्हा आपण केमिकल रिएक्शन्स लिहिणार आहे अनेकदा लिहिणार आहे आता या धड्यामध्ये, त्यावेळेला आपण हे रूल्स वापरत त्यावेळेला तुम्हाला की बेसिकली आम्ही सांगत आपण ते फ्लुएंट होणार आहे. ते काय पाठ करण्यासारखी गोष्ट असत नाही, जरी केले तरी खूप सोपे रूल आहेत ते काय फार अवघड असतले भाग नाही. तर असे 6 रूल आपण केमिकल इक्वेशन लिहिताना वापरत असतो. तर हे सगळ्यांनी याची आपली तुमच्या छोट्याशा वहीत लिहून टाकायचे सगळे. तुम्ही छोट्याशा नोट्स काढता त्या नोट्स मध्ये हे सगळं काय करा, राईट करा. तर दीज आर द 6 रूल्स. टुडे ऑल अबाउट दिस पर्टिक्युलर सिलेबस. टुमॉरो विल सी द नेक्स्ट सिलेबस, राईट.